ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये ज्या बाबू ड्रायव्हरने प्रतिमा रविराज व छोट्या तन्वीचा ॲक्सिडेंट घडवून आणलेला असतो, तर त्याच बाबू ड्रायव्हरची बॉडी महिपतच्या सांगण्यावरून त्याच्या माणसाने आश्रमाच्या मागच्या बाजूला पुरलेली असते. तर तेच गुपित आता सायली अर्जुनच्या समोर उलगडणार आहे. महिपतने त्याच बाबू ड्रायव्हरची बॉडी त्याच्या माणसाला तेथून गायब करायला सांगितली असताना अचानकपणे तिथे सायली पोहोचणार असते. तिच्याच समोर आता भयानक सत्याचा खुलासा होणार असतो. तिथेच आता सायली स्वतःचा जीव धोक्यात घालत त्यांची व्हिडिओ बनवणार असते व सायलीमुळे आता अर्जुनच्या समोर एक खूप मोठं सत्य उलगडणार आहे. ते म्हणजे रविराज प्रतिमा छोट्या तन्वीचा ॲक्सिडेंट घडवून आणण्यामागचा खरा सूत्रधार महिपत होता ते. परंतु सायली आता आश्रमात अचानकपणे कशी काय पोहोचणार व महिपतचं सत्य आता कसं अखेरीस अर्जुनच्या समोर येणार ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर ज्यावेळी आश्रमाची जागा बळकावण्यासाठी साक्षी महिपत दोघेही प्रयत्न करत असतात, त्याच वेळेस अर्जुनने त्या जागेवरती स्टे आणलेला असतो व आश्रम पाडण्याचं काम त्याने वेळीच थांबवलेलं असतं. परंतु आता मात्र शातीर साक्षीने अर्जुनला गाफील ठेवलेलं असतं व तिथेच आता महिपतच्या साथीने आमदारांची भेट घेतलेली असते. सुरुवातीला तरी आमदारांनी त्यांचं ते काम करायला नकार दिलेला असतो व त्यांना हकलवून दिलेलं असतं. परंतु तरी देखील लाळ घोटत महिपत साक्षी पुन्हा आमदारांच्या दाराशी येतात आणि त्यानंतर साक्षीने तिथे आता मोठ्या हुशारीने आमदारांना लाच दिलेली असते. कारण तिला काही जरी झालं तरी आश्रमाची जागा बळकावायची असते. त्या जागेवरती मोठं रिसॉर्ट बांधण्याचं तिचं स्वप्न असतं आणि ते पूर्ण करण्यासाठी साक्षी काहीही करायला तयार असते. तर त्याच वेळेस त्या रिसॉर्टमध्ये हिस्सा देण्याचं जेव्हा साक्षीने आमदारांना सांगितलेलं असतं, तर आमदारांनी जजला फोन करून आश्रमाच्या जागेवर अर्जुनने जो काही स्टे आणलेला असतो तो हटवण्यासाठी सांगितलेला असतो. परंतु या सगळ्यांमध्ये अर्जुन सायली अजूनही गाफील असतात. कारण महिपत साक्षी या दोघांनीही मोठ्या शिताफीने हे सगळं काही प्लॅनिंग करून केलेलं असतं. काही दिवसानंतर कोर्टातून जेव्हा अर्जुनच्या ऑफिसमध्ये नोटीस जाते, तर ती नोटीस पाहता क्षणी चैतन्य हादरलेला असतो. चैतन्य आता धक्कादायक बातमी घेऊन अर्जुनकडे येतो आणि अर्जुनला सांगतो की कोर्टाची नोटीस आली आहे. अर्जुनला वाटतं की कदाचित मधुभाऊच्या केससाठीची असेल. परंतु तिथे चैतन्य मोठा गौप्यस्फोट करतो आणि तो अर्जुनला सांगतो की कोर्टाकडून ऑर्डर आले आहे की जे स्टे आपण आश्रमाच्या जागेला लावले होते ते हटवण्यात आले आहे. अर्जुन देखील आता पुरता हादरून गेलेला असतो. तो चैतन्याला म्हणतो की परंतु असं कसं काय होऊ शकतं. तर चैतन्य सांगतो की माहीत नाही, जज साहेबांकडूनच ऑर्डर आले आहे. तर तिथे अर्जुन विचार करतो की आपल्याला आता चौकशी करावी लागेल. चैतन्य आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल. जर ती आश्रमाची जागा महिपत साक्षीच्या घशात गेली तर मिसेस सायली मला कधीच माफ नाहीत करणार आणि मधुभाऊंना न्यायही कधी मी मिळवून नाही देऊ शकणार. अर्जुन आता खूपच चिडलेला असतो. तेव्हा चैतन्य अर्जुनला शांत करत म्हणतो की हे बघ अर्जुन, आता चिडचिड करून रागवून काहीच उपयोग नाही आहे. हे बघ, आपल्याला पुढे यामध्ये काय करता येईल याचा विचार करावा लागेल. आपण दोघांनी खूप प्रयत्न करून त्या जागेवरती स्टे आणला होता, परंतु कोर्टाकडूनच आता ऑर्डर आली आहे म्हटल्यानंतर पुढे आपण काय करणार आहोत. तरी देखील अर्जुन चैतन्याला सांगतो की नाही चैतन्य, ती जागा मी सहजासहजी महिपत साक्षीच्या घशात नाही जाऊ देणार. तू ना सगळी इन्फॉर्मेशन काढ की महिपत साक्षीने आश्रमाच्या जागेवर जो आपण स्टे आणला होता तो कसा हटवला ते. तोपर्यंत याच्यामध्ये पुढे काय करायचं आहे ते मी बघतो. आणि चैतन्य, एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं मिसेस सायली यांना कळता कामा नये, कारण त्यांना मोठा धक्का बसेल. त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आहे आणि मी त्यांना वचन देखील दिलं आहे की मधुभाऊंना न्यायही मिळवून देईल आणि त्यांना त्यांचा आश्रमही परत मिळवून देईल. ही जर बातमी त्यांना कळली तर त्यांना मोठा धक्का बसू शकतो. तेव्हा चैतन्य देखील होकार देतो आणि त्यानंतर तो माहिती काढण्यासाठी जातो. तर इकडे अर्जुन विचार करत असतो की त्या जागेवरचा तो स्टे हटवला आहे, परंतु पुढे आता करता काय येईल. आश्रमाची जागा वाचवण्यासाठी अर्जुन आतोनात प्रयत्न करत असतो. तर इकडे घरामध्ये सायली आता खूपच अस्वस्थ असते. अचानकपणे तिला अस्वस्थ का वाटतंय, तिच्या मनाची घालमेल का सुरू झाली आहे हे तिलाही कळत नसतं. तर त्याचनंतर सायली ही देवी आईकडे जाते आणि हात जोडून प्रार्थना करते की आई,
मला कळत नाही आहे की मी अचानकपणे मला अस्वस्थ का वाटतं आहे. याआधी देखील कोणतं विघ्न, कोणतं संकट ज्या वेळी माझ्या घरावरती आलं आहे त्यावेळी मला असं झालं आहे. मला आता खूपच भीती वाटते आहे की या घरावरती कोणतंही संकट येऊ देऊ नकोस. या घरातली सर्व माणसं सुखी राहू देत. त्यातून आता सायलीला मधुभाऊंची त्याचबरोबर आश्रमातील मुलांची देखील काळजी वाटत असते. तर तिथे सायली विचार करते की सुभेदारांचंच घर नाही तर तिचं आश्रम जे तिचं घर होतं त्या घरातील माणसं त्यांच्यावरतीही कोणतं संकट येऊ देऊ नकोस असं तिने देव्याईकडे प्रार्थना केलेली असते. तरी देखील सायलीची घालमेल सुरूच असते. विचारांची खळबळ माजलेली असते तिच्या मनात की तिथे आता सगळे सुखरूप असतील ना. आश्रमातली लहान मुलं, काका काकू, मधुभाऊ यांना काही होता कामा नये. इतक्यातच अर्जुन घरी आलेला असतो. तर अर्जुन आधीच्याच खूप टेन्शनमध्ये असतो. सायली जेव्हा अर्जुनसाठी कॉफी घेऊन जाते तर सायली अर्जुनला म्हणते की सर मला कळत नाही आहे, म्हणजे आज सकाळपासून मला खूप अस्वस्थ वाटतं आहे. मला ना सतत माझ्या आश्रमाची, मुलांची, काका काकूंची, मधुभाऊंची खूपच आठवण येते आहे. सर प्लीज आपण भेटायला जायचं का. तेव्हा अर्जुन चिडतो आणि सायलीला म्हणतो की तुमचं काय चाललं आहे. मला काय फक्त तेवढंच काम आहे का. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. अर्जुनच्या चिडण्यामागचं कारण सायलीला कळालेलं नसतं. तरी देखील तिथे कल्पना येते आणि ती म्हणते की काय झालंय अर्जुन, तू सायलीवरती एवढी चिडचिड का करतोयस. हे बघ मी आधीही तुला सांगितलं होतं की तुझ्या कामावरचा राग सायलीवरती काढायचा नाही आणि पुन्हा तेच तू करतोय. तेव्हा अर्जुनच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि त्यानंतर तो म्हणतो की सॉरी, परंतु मी काय करू मम्मा. मी एवढे सगळे प्रयत्न करून देखील प्रत्येक वेळेस बाजी माझ्या विरोधातच आहे. तेव्हा तिथे कल्पना अर्जुनला धीर देते आणि म्हणते की अर्जुन, तुला जर कोणत्या केसमध्ये काही प्रॉब्लेम आला असेल तर एका बाजूचा विचार न करता दुसऱ्या बाजूचाही विचार करून बघ की. त्यानंतर अर्जुन सायलीची परत एकदा माफी मागतो आणि तो म्हणतो की तुम्हाला जर भेटायला जायचंच असेल आश्रमातील मुलांना तर तुम्ही जा, कारण मला महत्त्वाची खरंच खूप कामं आहेत. अर्जुने सायलीपासून आता आश्रमावरचा स्टे हटला आहे ही गोष्ट लपवून ठेवलेली असते, कारण त्याला चांगलंच माहिती असतं की ही बातमी जर सायलीपर्यंत पोहोचली तर तिला मोठा धक्काही बसू शकतो. इतक्यातच तिथे चैतन्य आलेलं असतो. तेव्हा चैतन्य ज्यावेळी सायलीला रूममध्ये पाहतो तर तो गप्पच असतो. पुढे तो काही विषयच काढत नाही. तेव्हा सायली म्हणते की चैतन्य भाऊजी, तुम्हाला काही केस संदर्भात डिस्कस करायचं असेल तर तुम्ही बोलू शकता, मी खालते आहे. अर्जुन सर, तुम्हाला कशाची गरज लागली तर प्लीज सांगा. असं म्हणून सायली जेव्हा खाली जाते तर तिथे अर्जुन पटकन दरवाजा बंद करून घेतो आणि तो चैतन्याला विचारतो की काय झालं चैतन्य, तुला इन्फॉर्मेशन मिळाली का. तेव्हा चैतन्य सांगतो की हो अर्जुन, महिपत आणि साक्षीचाच डाव होत आहे, हे सगळं त्यांनीच केलं आहे. तर तिथे अर्जुन सांगतो की चैतन्य, तू काय डोक्यावर पडला आहेस का. मी तुला काय माहिती काढायला लावली होती आणि तू काय बरळतोयस माझ्यासमोर. अरे त्या जागेवरचा स्टे तीच लोक हटवू शकतात ना, कारण आश्रमाची जागा बळकावण्याचं काम त्यांचंच आहे. ती जागा त्यांनाच हवी आहे. तेव्हा चैतन्य सांगतो की अर्जुन ऐकून तरी घे, हे बघ त्यांना आश्रमाची जागा हवी आहे आणि त्याचसाठी स्टे हटवण्यासाठी त्यांनी आमदारांची भेट घेतली होती असं मला कळलं आहे. म्हणजे मी जे सोर्सेस कामाला लावले होते त्यांच्याकडून ती इन्फॉर्मेशन मिळाली आहे. कदाचित महिपत साक्षी यांनी आमदारांना लाच वगैरे खाऊ घालून आश्रमाची जागा बळकावली असणार आहे. त्यांना स्टे हटवण्यासाठी भाग पाडला असणार आहे. तो महिपत शिकरे कसा माणूस आहे तुला देखील माहीत आहे. अर्जुन आता खूपच चिडचिड करत असतो. तर चैतन्य सांगतो की हे बघ अर्जुन, तू अजिबात असा चिडचिड करू नकोस. तुझ्या या वागण्याचा सायली वहिनींना संशय येऊ शकतो. मला असं वाटतं की या संदर्भात आपण रविराज सरांशी बोलून बघायला हवं आहे. तर अर्जुन चैतन्याला सांगतो की हो, परंतु तिथे प्रिया असायला नको. नाही म्हणजे प्रिया कितीही काही जरी झालं तरी मधुभाऊंच्या केसमध्ये ती साक्षीची बाजू घेते आहे. साक्षीला वाचवण्याचा ती का प्रयत्न करते माहीत नाही आहे, परंतु आपली खात्री पक्की आहे की साक्षीच खुनी आहे. आणि जोपर्यंत तिच्या तोंडून ते सत्य वदवून घेत नाहीत आपण, तोपर्यंत मधुभाऊंना सोडवणं आपल्यासाठी कठीणच जाणार आहे. सगळ्यात आधी तर चैतन्य आपल्याला आश्रम परत मिळवावा लागेल. आपण या संदर्भात सिनियरशी बोलूयात आणि त्याला सांगूयात की ही गोष्ट कोणापर्यंतही पोचायला नको, नाही म्हणजे सगळ्यांनाच या घटनेचा धक्का बसू शकतो. तर तिकडे नागराज, महिपत, साक्षी
हे तिघेही आता सेलिब्रेशन करत असतात. तर साक्षीचं तिथे महिपत खूपच कौतुक करतो. तो नागराजला सांगतो की पोरीला आपलं मानलं बरं का नागराज सेठ, म्हणजे जे काम मला जमलं नाही ते माझ्या साक्षीने करून दाखवलं. नागराज खूपच उत्सुक असतो की साक्षीने असा नक्की काय गेम खेळला की आमदारांच्या हातूनच त्याने आश्रम कसं बळकावलं हे त्याला ऐकायचं असतं. तर तिथे नागराज विचारतो की परंतु महिपत शेठ, मला आता एक सांगा की ते आश्रम तुम्ही मिळवलं तरी कसं? तेव्हा साक्षी हसते आणि म्हणते की नागराज काका, अजून त्या अर्जुनने या साक्षीला ओळखलेलं नाही आहे. त्याने कितीही हातपाय मारण्याचा प्रयत्न केला ना तरी देखील ते आश्रम त्याच्या ताब्यात नाही जाणार. आता ते आश्रम आपलंच आहे आणि माझं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. त्या आश्रमाच्या जागेवरती मी मोठं रिसॉर्ट बांधणार. तेव्हा महिपत म्हणतो की साक्षी, तुझे हे स्वप्न पूर्ण होणार आणि या सगळ्यांमध्ये आता तुझा बाप तुझी साथ देणार. तेव्हा साक्षी सांगते की नागराज काका, झालं असं की अण्णा त्यांच्या परीने प्रयत्न तर करत होते, परंतु अण्णाने त्या आमदाराला हाताशी घेऊन आश्रमाची जागा बळकावण्याचं काम केलं. परंतु त्या आमदाराने सुरुवातीला अण्णांना भाव नाही दिला. मग मला कळलं की त्यानंतर त्या आमदाराला मीच सांगितलं की जे रिसॉर्ट बांधलं जाईल त्यात थोडा हिस्सा त्याचा असेल. आणि मग काय, तो लगेचच तयार झाला आमचं काम करायला आणि त्याने स्वतः आमच्यासमोर जजला फोन केला आणि त्या जागेवरचा स्टे हटवायला सांगितलं. आता अर्जुनपर्यंत नोटीस ही पोहोचली असेल आणि तो आता पुरता हादरून गेला असणार आहे. त्या अर्जुन सुभेदाराला काय वाटलं की तो एक हुशार वकील आहे, म्हणजे त्याला मात द्यायला कोणी नसेल. परंतु या साक्षीला त्याने अजून ओळखलेलं नाही आहे. त्या अर्जुनकडून मला एका गोष्टीचा हिसाब घ्यायचा आहे. त्याने माझ्या अण्णांना जेलमध्ये पाठवलं, त्यानंतर चैतन्यला आमच्याच घरात ठेवून माझ्या विरोधात पुरावे गोळा करायला सुरुवात केली आणि आता काय करतोय तो तर मधुभाऊंना सोडवण्यासाठी प्रयत्न करतो आहे. परंतु त्याचे हे प्रयत्न कधीच यशस्वी नाही होऊ देणार ही साक्षी. तर ते महिपत साक्षीला म्हणतो की तू काळजी करू नकोस. आता त्या अर्जुन सुभेदाराने किती हातपाय मारण्याचा प्रयत्न केला तरी ती जागा थोडीच त्याच्याकडे जाणार आहे. परंतु ते तिघेही भ्रमात असतात, कारण अर्जुन आश्रमाची जागा परत मिळवूनच दाखवणार असतो आणि पुन्हा एकदा महिपत साक्षी तिथे तोंडावरती पडणार असतात. तर इकडे ज्यावेळी सायली ही मुलांना काका काकूंना भेटायला गेलेली असते त्याच वेळेस तिने कुसुमला देखील फोन करून तिथेच बोलावून घेतलेलं असतं. तर सगळेच मुलं ज्यावेळी सायलीला खूप दिवसानंतर भेटतात तर ते खूप खुश झालेले असतात. तर त्यांच्या छान गप्पा रंगलेल्या असतात. इकडे आता महिपत तिथे साक्षीला सांगतो की साक्षी, आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. नाही म्हणजे ज्या बाबू ड्रायव्हरने रविराज किल्लेदार त्याच्या बायकोचा आणि त्याच्या पोरीचा ॲक्सिडेंट केला होता तो आपलाच माणूस होता, परंतु आपल्या एका गुंडाने त्याला आश्रमाच्या मागच्या बाजूला पुरला आहे. जर आता आश्रमाचं खोदकाम करायला सुरुवात केली ना साक्षी आपण, तर ती बॉडी तो सापळा वरही येऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ताच तो तिथून हलवायला हवा आहे. त्याची एकदा का विल्हेवाट लागली की मग आपल्यावरचा संशय कायमचाच मिटेल. तेव्हा नागराज देखील तिथे सांगतो की महिपत, तू ना लाखात एक माणूस आहेस, अगदी माझ्या मनातलं बोललास. मी देखील हेच म्हणणार होतो, ती जर बॉडी तुम्ही तिथे पुरली आहे तर ती पटकन हलवा, त्या अर्जुन सुभेदाराला संशय यायच्या आत. तेव्हा साक्षी सांगते की नागराज काका, त्या अर्जुनचं नाव काढल्यानंतर तुम्ही एवढं थरथर का कापता? त्याला आता घाबरायची गरज नाही आहे. ते आश्रम आपल्या ताब्यात आला आहे आणि आपण ऑफिशियली ते विकत घेतलं आहे असं ते दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका. तर महिपतने त्याच्या माणसाला आता फोन केलेला असतो आणि त्याला एक काम सांगितलेलं असतं की अर्ध्या रात्री तो वात्सल्य आश्रमात जाईल आणि त्यानंतर जिथे ती बॉडी बाबू ड्रायव्हरची बॉडी पुरलेली आहे ती बॉडी तिथून हलवेल आणि कुठेतरी गायब करेल, त्याची विल्हेवाट लावेल, जेणेकरून परत कोणालाच संशय राहणार नाही. तर महिपत आता गाफील असतो, कारण वेळेवरती सायली तिथे पोहोचणार असते. तर इकडे कुसुम आणि सायली या दोघींच्याही छान गप्पा रंगलेल्या असतात. इतक्यातच सायली कुसुमला सांगते की माहीत नाही का कुसुमताई, परंतु मला ना आज खूप अस्वस्थ वाटत होतं आणि सतत मधुभाऊ मुलं तुमची खूपच आठवण येत होती. असं का होत होतं माहिती नाही, परंतु मला आपल्या आश्रमाची देखील खूप आठवण येते आहे. आज अचानकच माझ्यासोबत हे सगळं का घडतंय? मला इतक्या दिवसानंतर
आश्रमाची इतकी आठवण काय येते तेच कळत नाहीये अगं. तर कुसुमताई तिथे सायलीला म्हणते की सायली, तुला काय वाटतं, आपण आपलं आश्रम पाहण्यासाठी जायचं का? नाही म्हणजे मुलं वगैरे राहू दे, आपण दोघी तरी जाऊन येऊयात ना. तेव्हा सायली सांगते की अगदी माझ्या मनातलं बोललीस कुसुमताई, आपण नक्की जाऊयात. तर तिथेच आता कुसुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो आणि ती म्हणते की सायली, मला तर कळालं होतं की आश्रमाच्या अवतीभोवती पोलिसांचा पहारा असतो, ते आपल्याला जाऊ देतील का गं आतमध्ये? तेव्हा सायली सांगते की कुसुमताई, पोलीस दिवसभर असतील ना, आपण रात्री जाऊन पाहूयात ना. कुसुम आता खूपच घाबरलेली असते. तर सायली म्हणते की कुसुमताई, तू काळजी नको ना करूस, आपण त्याच आश्रमात लहानाचं मोठं झालो आहोत ना. आपल्याला आश्रमाचा कानाकोपरा माहिती आहे, त्यामुळे पोलिसांची नजर चुकवून आपण आश्रम पाहून येऊ शकतो. तरी देखील आता कुसुमताई खूप घाबरलेली असते, परंतु सायलीला आता राहवतच नसतं. तर सायली सांगते की कुसुमताई, तू ना दूर अंतरावरती तरी माझ्यासोबत येऊन थांबू शकते की. हे बघ कुसुमताई, आज तरी नकार नको ना देऊस. आज एक तर मला आश्रमाच्या बाबतीत विषय जरी काढला तर खूप अस्वस्थ व्हायला झालं आहे, आणि त्यातून अर्जुन सरांना जर मी आश्रम पाहण्यासाठी चला म्हटले तर त्यांनी मला आधीच सांगितलं आहे की त्यांना खूप महत्त्वाची कामं आहेत. कुसुमताई प्लीज ना, माझा ऐक ना, असं सायली आता रिक्वेस्ट करत असते. तर कुसुमताई अखेर आता यायला तयार होते, परंतु ती खूपच घाबरून गेलेली असते. तर आश्रमामध्ये पोलिसांचा पहारा आहे ही बातमी महिपतने त्याच्या गुंडाला दिलेलीच असते, त्यामुळे महिपतच्या गुंडाला देखील खूप सावधगिरीने काम करायला लागणार असतं. महिपतचा गुंड ज्यावेळी पोलिसांची नजर चुकवतो त्याच नंतर तो आश्रमात शिरलेला असतो, आणि नेमकी त्याच वेळी सायली देखील चोर पावलांनी आश्रमात शिरण्याचा प्रयत्न करत असते. तर ती बॉडी नक्की कोणत्या ठिकाणी पुरली आहे हे महिपतने आधीच सांगितलेलं असतं, आणि त्याचमुळे तो चोर मागच्या बाजूला जातो. तर सायली आश्रमात शिरलेली असते. त्याचनंतर तिथे आता पोलिसांचा पहारा तरी असतो, परंतु महिपतच्या गुंडाने एक शक्कल लढवलेली असते. त्याच्यासोबतचे 2-3 साथीदार ते आश्रमात घुसण्याचा प्रयत्न करतात असं भासवून पोलिसांना त्या आश्रमापासून दूर नेलेलं असतं. परंतु त्या मूर्खांना माहिती नसतं की सायली अजूनही आश्रमातच आहे, आणि तो आता खोदकाम करायला लागतो. इतक्यातच सायलीला आता खोदकाम करण्याचा आवाज येतो आणि ती विचार करते की यावेळी इथे खोदकाम कोण करत असेल. आणि सायली चोर पावलांनीच आता घाबरत घाबरत ज्यावेळी खिडकीपाशी जाते त्याचनंतर ती बाहेर डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तिला काहीच दिसत नसतं. त्यामुळे सायली आता बाहेर येते आणि एका झाडाच्या बाजूला लपते, आणि तिथूनच ती सगळं काही पाहत असते. तिला आता मोठा धक्काच बसलेला असतो, कारण तिथे महिपतचा माणूस हा खोदकाम करत असतो व जी बॉडी तिथे पुरलेली असते त्या बॉडीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. तर सायली आता खूपच घाबरून गेलेली असते, तिला खूप घाम फुटलेला असतो. सायली विचार करते की हे आश्रमात नक्की चाललंय तरी काय. इथे पोलिसांचा पहारा होता, मग पोलीस अचानक कुठे गायब झाले, आणि हा माणूस आहे तरी कोण इथे, यावेळी हा खोदकाम का करतो आहे, इथे काय चाललंय हे मला अर्जुन सरांना कळवावं लागेल. परंतु ज्यावेळी सायली पाहते तर तिथे नेटवर्कचा इश्यू असतो, आणि नेटवर्क नसल्याने सायली अर्जुनची कॉन्टॅक्ट देखील करू शकत नसते. त्याचमुळे सायली आता तिथे बुद्धीचा वापर करते, आणि सायली त्या माणसाची खोदकाम करत असतानाची व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला लागते. ज्यावेळी त्या माणसाने आता खोदकाम करून ती बॉडी बाहेर काढलेली असते तेव्हा सायली आता हादरूनच जाते. ती थरथर कापत असते, कारण तिथे त्याने बॉडी बाहेर काढलेली असते, आणि आश्रमामध्ये एवढं भयंकर काहीतरी घडू शकतं याचा सायलीने विचारसुद्धा केलेला नसतो. वेळेवरती सायली तिथे पोहोचल्याने तिच्यासमोर मोठा खुलासा झालेला असतो. तरी देखील खूप हिंमत करून सायली तशीच ती व्हिडिओ रेकॉर्ड करत राहते. तर त्याचनंतर त्या माणसाची सायलीने पूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड केलेली असते, खोदकाम करतानापासून ते बॉडी बाहेर काढण्यापासून ते ती बॉडी तो एकटाच ओढत घेऊन चाललेला असतो. हे सगळं काही सायलीने रेकॉर्ड केलेलं असतं, आणि सायली आता पूर्ण घाबरून गेलेली असते. या सगळ्याचा तिला जबरदस्त धक्का बसलेला असतो. तर त्या माणसाचा आता स्पष्टपणे चेहरा त्या व्हिडिओत दिसत असतो, त्यामुळे त्या व्यक्तीला शोधणं अर्जुनसाठी आता खूप सोपं जाणार असतं. परंतु वेळेवरती देवयाईने संकेत देऊन सायलीला आश्रमात तरी पाठवलेलं आहे, आणि त्याचबरोबर सायलीच्या समोर मोठ्या सत्याचा खुलासा झाला आहे. परंतु सायली ती जेव्हा व्हिडिओ अर्जुनला दाखवेल तर त्याचनंतर अर्जुन महिपतच्या कारस्थानाचा पर्दाफाश कसा करणार व
ज्या बाबू ड्रायव्हरने तिथे रविराजांचा ॲक्सिडेंट घडवून आणला होता त्या बाबू ड्रायव्हरला पाठवणारा महिपत आणि त्याचबरोबर त्याचा साथीदार नागराज होता. हे सत्य कसं उलगडलं जाणार ते आपण पुढील व्हिडिओ